नमस्कार मित्रांनो, मी स्वाती तोरसेकर एशा पृथ्वीमध्ये तुमचं स्वागत करते. 17 आणि 18 ऑक्टोबरला बीजिंगमध्ये बेल्ट अँड रोड इनिशिएटिव्ह हा जो चीनचा लाडका प्रोजेक्ट आहे, त्याची एक जागतिक परिषद घेतली गेलेली आहे. बेल्ट अँड रोड इनिशिएटिव्ह आपल्या सगळ्यांना माहिती आहे, की जवळ त्याला 10 वर्ष झाली आणि या 10 वर्षामध्ये चीननी हा जो प्रोजेक्ट आहे, त्या प्रोजेक्टचं काम संपूर्ण जगभर कसं नेता येईल ह्याच्याकडे लक्ष दिलेलं होतं. एक प्रकारे नोव्हेंबर 2012 मध्ये शी जिनपिंग हे त्या CCPच्या प्रमुख पदावरती बसले आणि त्यानंतर त्यांनी या प्रोजेक्टला खूप मोठं प्राधान्य दिलेलं होतं. सरतेशेवटी असं म्हटलं जात होतं, की BRI हे त्यांचं एक पेट प्रोजेक्ट आहे, म्हणजे आवडतं प्रोजेक्ट आहे. आपण म्हणू शकतो, की ते एक वाहन म्हणून ते वापरत होते आणि हे वाहन वापरत असताना त्याच्यातूनच चीनची संपूर्ण परराष्ट्र नीती जी आहे, ती त्या वाहनामध्ये त्यांनी ठेवून त्याच्यातर्फे सगळा आपला जो कारभार आहे, तो आखण्याचा प्रयत्न केलेला होता. परंतु जी दृष्टी असते त्या दृष्टीमध्ये शी जिनपिंग कसे कमी पडले आपल्या सगळ्यांना माहिती आहे. अनेक देश आहेत त्यांना या BRI प्रोजेक्टचे चटके बसले. त्याच्यामधून ते कर्जाच्या सापळ्यामध्ये शिरले. अशाच ठिकाणी ही प्रोजेक्ट्स घेतली गेली, की ती कधीच नफा मिळवू शकत नव्हती आणि त्याच्यामुळे जर का उत्पन्नच नसेल, तर चीनचं कर्ज कुठून फेडायचं? असा प्रश्न हा ते प्रोजेक्ट स्वीकारणाऱ्या देशांसमोर होता आणि त्यातून मग कर्ज वाढत गेलं आणि त्याचा सापळा कसा वाढत गेला. या सगळ्या गोष्टी आपण बघितलेल्या आहेत. तेव्हा ह्या BRI प्रोजेक्टचा जो अगदी खूप मोठा डंका पिटला जात होता, गाजावाजा होता 10 वर्षापूर्वी. त्या 10 वर्षांपूर्वीचा उत्साह, चैतन्य हे आजच्या मीटिंगमध्ये तुम्हाला दिसणार नाही. एक प्रकारे G7 म्हणजे अगदी सर्वात वरचे जे 7 देश आहेत त्याच्यात जगामधले, त्यांच्यापैकी BRIमध्ये तसं कोणीच गेलं नव्हतं. एक इटली हाच एक अपवाद होता. परंतु इटालीने सुद्धा आता निर्णय घेतलेला आहे, की या प्रोजेक्टमधून आपण बाहेर पडावं म्हणून. त्यामुळे G7 मधले इतर देश सोडा, पण इटली स्वतः सुद्धा त्या बैठकीला जात नाहीये. मोठी उपस्थिती असणार आहे ती अर्थात रशियाचे व्लादिमीर पुतिन यांची. त्यांच्यासोबत मग इतर देश थोडेफार जातील. श्रीलंकेचे जाणार आहेत, पाकिस्तानचे तर जरूर जातील. तर अशा प्रकारे चीनमध्ये जी बैठक होते आहे, त्याच्यामध्ये सुद्धा तुमच्या लक्षात येईल, की खुद्द चीनच एक प्रकारे आर्थिक संकटात सापडलेला आहे आणि त्यामुळे ह्या प्रोजेक्टमध्ये आता चीन स्वतः कितपत पैसा घालू शकेल, ह्याच्यावर सुद्धा प्रश्नचिन्ह उठलेलं आहे. जो मी म्हटलं त्याप्रमाणे जो सगळा डंका पिटला जात होता या प्रोजेक्टचा, तो डंका आपसुकच कमी झालेला आहे आणि त्याच्यामुळे हे BRI प्रोजेक्ट जे आहे ते एक प्रकारचं एक प्रतीक आहे, एक चुणूक आहे आणि ते दाखवून देतंय, की चीनचा जो विस्तार करण्याची त्यांची जी परराष्ट्र नीती होती, ती कशी सपशेल फेल गेलेली आहे. एक सतत फरक केला जातो परराष्ट्र नीतीमध्ये. तो असा, की डावपेच वेगळे किंवा तत्कालीन जे काही तुम्हाला भूमिका घ्यायच्या असतात, त्या वेगळ्या आणि तुमचं दीर्घकालीन धोरण काय असतं आणि संपूर्ण एकंदरीत जगाबद्दलची तुमची व्हिजन काय आहे? तुमच्या दृष्टिपथामध्ये तुमचं क्षितिज जे आहे, त्या क्षितिजावरती तुम्हाला काय दिसतं आहे? ह्याला खूप मोठं महत्व असतं. चीनकडे एक खूप मोठी संधी आलेली होती आणि आपण म्हणतो, की जवळ-जवळ 15 ट्रिलियन डॉलर्सची ही अर्थव्यवस्था झाल्यानंतर जगामधली दुसरी अर्थव्यवस्था अमेरिका म्हणतो आपण साधारण 33 ट्रिलियन. जरी अमेरिकेच्या अर्ध्याच्या आसपास चीनची अर्थव्यवस्था असली तरी सुद्धा ती 2 नंबरला होती हे तर निश्चित आहे. आणि मग अशा अर्थव्यवस्थेनी त्यांना जी काळाने दिलेली सुवर्ण संधी होती, त्या सुवर्ण संधीचं नेमकं केलं काय? हा प्रश्न आज पडतो. कारण असं सांगितलं जात होतं, की BRI प्रोजेक्ट म्हणजे ते जिथून ज्या देशांनी ते मान्य केलं, त्या देशांची भरभराट होणार आहे. तिथे
सुबत्ता संपत्ती येणार आहे आणि मग जसे ते देश प्रगती करतील तशीच चीनची सुद्धा प्रगती होणार आहे, हे एक चित्र रेखाटलं गेलेलं होतं. आज त्याच्या नेमकं उलटं दिसतंय. या सर्व देशांना लुबाडून, लुटून सुद्धा चीन स्वतःच परत एका आर्थिक संकटाच्या विळख्यात पडलेला दिसतो. तेव्हा केवळ बी-आर-आय नव्हे, तर एकंदरीतच चीनची जी एक ज्याला आपण लाँग टर्म व्हिजन म्हणतो, ते किती चुकलेलं आहे, हे आज आपल्याला दिसून येतं. आणि ते त्याची जी चुणूक किंवा प्रतीक आहे, ते ती बी-आर-आयची मीटिंग आणि तिला मिळालेला थंडा प्रतिसाद. अ, ही सगळी जी बाब आहे, ही आज का आठवते आहे? कारण इथे दिसून येतं तुम्हाला, की तुम्हाला जी सुवर्ण संधी काळाने प्राप्त करून दिलेली होती, त्याच्यातून चीनकडून अपेक्षा काय होती? की त्यांनी संपूर्ण जगभर आपले संबंध अशा प्रकारे प्रस्थापित करावे, की त्या-त्या देशांना तुमच्याबद्दल विश्वास प्राप्त होईल. विश्वास प्राप्त करणं ही फार कठीण गोष्ट असते आणि मोदींनी त्यांच्या घोषणेमध्ये तुम्हाला आठवतंय, की सबका साथ, सबका विकासच्या जोडीला त्यांनी सबका विश्वास हे तिसरा जो चरण आहे तो 2019च्या निवडणुकीमध्ये जोडला. अनेकांनी त्याच्याकडे फक्त ज्याला इनवर्ड लुकिंग लोक म्हणता येईल किंवा विश्लेषक म्हणता येतील. त्याचा संदर्भ त्यांनी फक्त अंतर्गत राजकारणाशी जोडला, परंतु त्याचा संबंध मोदीजी जे बघत होते, ते जागतिक राजकारणाकडे सुद्धा होता. आणि मग मोदींनी जो विचार केलेला आहे एकंदरीत आंतरराष्ट्रीय राजकारणाचा आणि त्यांची जी लाँग टर्म व्हिजन आहे त्याच्यामध्ये आणि चीनच्या व्हिजनमध्ये किंवा अमेरिकेच्या व्हिजनमध्ये काय फरक आलाय, हा मित्रांनो लक्षात घ्या. अमेरिका असेल किंवा पाश्चात्य देश असतील, त्यांनी सुद्धा आपलं वर्चस्व हे लादण्यासाठी म्हणून एक जी अर्थव्यवस्था उभी केलेली होती आणि त्याच्यामध्ये त्याची सगळी जी फळं आहेत मधुर ती आपल्याकडे यावीत आणि कष्ट करण्याची जबाबदारी जी आहे, ती मग सगळ्या गरीब देशांवरती लादण्यात आलेली होती एक प्रकारे त्यांच्यावरती ती सक्ती केलेली गेली होती. आणि मग ही जी सक्ती त्यांच्यावर केली गेली त्याच्यामधून ते देश उत्तरोत्तर गरीब होत गेले आणि संपूर्ण जागतिक संपत्ती जी आहे, ती अतिशय मुठभर राष्ट्रांच्या हातामध्ये एकवटली गेली. हे चित्र जे आहे, हे दुसऱ्या महायुद्धानंतर त्याला तीव्र गती आलेली आपल्याला दिसते. चीन ज्यावेळेला मोठा होऊ बघत होता, तेव्हा त्यांनी ह्या परिस्थितीचं भान ठेवलं असतं. तर त्याच्या लक्षात आलं असतं, की तुमच्यावरती अनेक देशांनी तुमच्यावरती विश्वास ठेवून ते बी-आर-आय प्रोजेक्टमध्ये आले. तेव्हा त्यांचा जो विश्वास आहे, त्याला आपण खरे उतरतो का नाही, ह्याला खरं मोठं महत्त्व द्यायला पाहिजे होतं मित्रांनो. परंतु ते तसं दिलं गेलं नाही. आणि मग काय झालं, तर त्या देशांना आलेला जो कटू अनुभव आहे, त्याच्यामधून चीनवरचा विश्वास उडाल्यासारखी आज परिस्थिती आहे. जेव्हा एखाद्या देशाचा तुमच्यावरचा विश्वास उडून जातो, तेव्हा काय होतं लक्षात घ्या. त्यावेळेला ते देश जे असतात, ते तुमची जी नीती धोरणं असतात, म्हणजे तुमची जी सामायिक एक तुम्ही व्हिजन उभी करायला पाहिजे, त्या व्हिजन पासून हे देश दूर गेलेले तुम्हाला दिसतील. म्हणजेच एखादं जर का संकट आलं, तर त्या संकटाला तोंड देताना तुमच्या सोबत कोण येणार, हा प्रश्न असतो आणि सोबत कोण येणार ह्याचा अर्थ त्यांनी येऊन तुम्हाला मदत करावी असं नसतं. परंतु तुमच्या सोबत आवाज उठवणारा एक माणूस जर का असेल आणि तो आवाज जर का बुलंद होत असेल, तर त्याला महत्त्व असतं. आजच्या घडीला तुम्ही बघा, की चीन संकटामध्ये आहे. तिकडे दुसऱ्या बाजूला अमेरिका सुद्धा तशाच प्रकारच्या आर्थिक संकटात आहे आपण बघतो. परंतु त्यांच्या बाजूनी बोलणारे लोक किती आहेत? बाजूनी बोलणारे म्हणजे व्यवहार म्हणून कदाचित बोलतील, परंतु मनापासून चीनचं कल्याण व्हावं, चीननी प्रगती करावी असं कोणाला वाटतं का? नाही वाटत. कारण चीन जितका प्रगती करेल, तो तितका सामर्थ्यशाली होईल. तितका तो आपल्याला दाबून टाकेल ह्याची खात्री ही गरीब देशांना झालेली आहे. आणि मग ह्या गरीब देशांचा जो विश्वास आहे, तो विश्वास संपादन करण्याचं काम मोदीजी करत आहेत. या अगोदर मी बरेच व्हिडिओ केले आणि त्याच्यामध्ये मी म्हटलं, की साऊथ आफ्रिकेतले देश असतील, आफ्रिकेतले देश असतील,
किंवा आपली जी दक्षिण आशियाकडचे जे छोटे-छोटे देश आहेत, दक्षिण अमेरिकेतले छोटे-छोटे देश आहेत, ह्या सगळ्यांसाठी आज एक दीपस्तंभ बनून गेलेला आहे तो भारत. कारण या सगळ्या संकटांना तोंड कसं द्यायचं आणि आपल्या पायावर कसं उभं राहायचं. तुटपुंजी संपत्ती होती हातामध्ये, तुटपुंजी साधनं होती हातामध्ये. परंतु ती साधनं घेऊन जेव्हा मोदीजी उभे राहिले, तेव्हा ते एक दीपस्तंभ झाले. या सगळ्या देशांना मी आजपर्यंत म्हटल्याप्रमाणे त्यांना तुमच्याकडून पैसे नकोयत. हे करायचं कसं ते त्यांना तुमच्याकडून शिकायचंय आणि म्हणून आपण बघतो, की चीनची जी स्ट्रॅटेजिक व्हिजन होती, ती व्हिजन आज संपलेली आहे आणि ती व्हिजन जेव्हा संपते, तेव्हा याचा अर्थ असा होतो, की लोक इतर देश तुमच्याकडे जे येतील, ते व्यवहारासाठी येतील. मग एक व्यवहार असू शकतो, की चीनची अमुक फॅक्टरी आहे. त्या फॅक्टरीला जर का ऑर्डर द्यायची असेल, तर त्याचं काय करायचं? हा एक स्वतंत्र भाग असू शकतो. एखादा प्रकल्प बांधून हवा असेल एखाद्या देशाला, त्या एका पुरतं बोलणं चालतं. तुम्हाला संपूर्ण ज्याला व्हिजन म्हणतात आणि व्हिजनमध्ये काय येतं लक्षात घ्या. जसे चीनला मित्र असतात आणि शत्रू असतात, तसेच ह्या BRI प्रोजेक्टमध्ये आलेले जे देश आहेत, त्यांना सुद्धा त्यांचे शत्रू आणि मित्र असतात. परंतु जेव्हा असा देश आणि चीन हा एकाच देशाला शत्रू किंवा मित्र समजायला लागतो, तेव्हा त्याला कॉमन व्हिजन म्हणतात. कारण मग तुम्हाला जर का सामायिक शत्रू किंवा सामायिक मित्र असतील, तर तुमचं धोरण त्या सामायिक शत्रू किंवा मित्रांसाठी एकच असतं. त्याचे डावपेच वेगळे असू शकतात, परंतु धोरण मात्र एकच असतं. आणि असं ज्यावेळेला असतं, त्यावेळेला सगळेजण एकत्र येऊन काहीतरी प्रयत्न करू शकतात. एकमेकांना मदत कसली असते? त्या व्हिजनची मदत असते. डावपेच स्वतंत्र असू शकतात. चीननी आपल्या म्हणतात ना, करणीमधून हा सगळा विश्वास गमावलेला आहे आणि त्याच्यामुळे इथून पुढे स्ट्रॅटेजिक अलायन्स ज्याला म्हणतो आपण, म्हणजे धोरणात्मक मित्र जोडण्याचं जे एक भाग्य चीनच्या वाट्याला आलेलं होतं चालत, परंतु ते भाग्य जे आहे ते त्यांनी स्वतःच लाथाडून दूर केलेलं आहे. हे दिसून येईल इथून पुढे चीन सोबत कोणी स्ट्रॅटेजिक मित्र म्हणून फारसा राहणार नाही. एक 2-4 देश राहिलेले आहेत. आणि ते कशासाठी राहिलेत आपल्याला माहिती आहे. एक नॉर्थ कोरिया असेल, पाकिस्तान असेल, इराण असेल, तुर्की असेल, ही तुटपुंजी जी रशिया सर्वात मोठा तुम्ही म्हणू शकता. परंतु रशिया कधीही पलटी मारू शकतो, हे पण मी सांगू शकते. कारण चीन आणि रशिया ह्यांच्यामधले जे काही संबंध आहेत आणि त्यांच्यातले मतभेद आहेत, ते खूप खोलवरचे आहेत. आणि ही अशी आजच्या घडीला समानशिलेषु व्यसनेषु सख्यम मधला स्वमान व्यसनेषु सख्यम असा रशिया हा चीनचा मित्र आहे. तो समानशिलेषु नाहीये. त्यामुळे जेव्हा केव्हा हे संकट दूर होईल आणि शिलाचा प्रश्न निर्माण होईल, त्यावेळी रशिया चीनच्या सोबत असेल का नाही? हा प्रश्न उरणार आहे आणि म्हणून आजचा जो व्हिडिओ आहे, तो हा सांगण्याचा आहे, की चीननी फार मोठं स्थान जे आहे ते गमावलेलं आहे. आणि आपल्याला माहिती आहे प्रकृतीचा नियम आहे. प्रकृती ही कुठे पोकळी राहू देत नाही. ती पोकळी व्यापायला कुठली तरी दुसरी हवा तिथे घुसत असते. आणि जेव्हा तुम्ही स्वतःहून असं सिंहासन रिकामं करता, त्याच्यावरून खाली उतरता, तेव्हा तिथे जाणारे अनेक उत्सुक असतात आणि त्याच्यामध्ये बाजी मारलेली आहे, ती अर्थात भारताने मारलेली आहे. आणि म्हणून आजच्या घडीला जर का तुम्ही बघाल, तर सबका विश्वास सांगणारे जे मोदी आहेत, ते एक वेगळी व्हिजन घेऊन उभे राहतायत आणि चीनसारखे त्यांनी पैसे नाही फेकलेले. चीनकडे भरपूर पैसा होता फेकून दाखवायला. त्यांनी कोणाच्याही खिशामध्ये पैसा घातला नाही, फक्त लोकांना उल्लू बनवलं. मोदी म्हणतात, "माझ्या झोळीत पैसेच नाहीयेत. माझ्या झोळीमध्ये तुम्हाला शिकवायचं काय ते आहे. शिकायचं असेल तर या आमच्यासोबत. आम्ही शिकवतो तुम्हाला कसं आत्मनिर्भर व्हायचं, कसं या संकटातून पार पडायचं. शिकायचं तर आमच्याबरोबर या." आणि मग असा जो विश्वास संपादन होतो, तो वर्षानुवर्ष टिकतो. BRI सारखं प्रोजेक्ट असेल किंवा त्याच्या सोबत चालणारी जी परराष्ट्र नीती असेल, ती अल्पजीवी असते. 10 वर्षात तो सगळा डंका, तो गाजावाजा आज शून्यवत झालेला आपल्याला दिसतो. मित्रांनो, ही फार मोठी घटना आहे आणि 21व्या शतकामध्ये आज तुम्हाला दिसणार नाही, की अमेरिकेने आपली स्ट्रॅटेजिक
किंमत जी आहे ती कशी गमावलेली आहे. परंतु चीननी त्याच्याही पेक्षा अधिक वेगामध्ये आपली स्ट्रॅटेजिक व्हॅल्यू कमी करून घेतली आहे. ही जी घसरण आहे, त्याची नोंद इतिहास घेणार आहे. आणि मग त्याची घसरण होत असतानाच भारत वरती यावा आणि भारताने ती पोकळी भरून काढावी. अ, हा एक मोठा सुयोग आहे. कारण भारताने केला नसता तर दुसरा कोणीतरी उभा राहिला असता. परंतु आज तुम्ही त्या स्थानावरती पोहोचलाय, हे तुमचं भाग्य आहे. आणि लक्षात ठेवा, की हे स्थान तुम्ही जोवर टिकवाल, तुम्ही जोपर्यंत जगामध्ये मोठे असाल, तोपर्यंत तुम्हाला देशांतर्गत राजकारणात सुद्धा मोठं व्हायला जास्तीत जास्त संधी मिळत राहतील. मग त्याच्यासाठी थोडीशी मुरड घालायला लागते. जी मुरड मोदी घालताना दिसतात ना तुम्हाला, तुमच्या शब्दामध्ये ते कधीतरी काहीतरी कुठचीतरी धोरणं बोलून दाखवत नाहीत. परंतु त्याचा अर्थ असा नाही, की तुमच्या मनात जे आहे ते त्यांच्या मनात नसतं. ते फक्त बोलून दाखवत नसतात. कारण त्यांना हा सगळा जो तोल आहे, तो तोल सांभाळायचा असतो. धन्यवाद मित्रांनो. हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल अशी आशा करते. तुम्हाला आवडला असेल तर तुमच्या मित्र परिवारासोबत जरूर शेअर करा. तुम्ही जर का सबस्क्राईब केलं नसेल चॅनेलला तर सबस्क्राईब करा. बेल आयकॉन दाबा म्हणजे तुम्हाला नोटिफिकेशन येत राहील. धन्यवाद.